अगो बाई, शीतल आलीस वे? आजा, हे आजा, अरे शीतल आली या. पोरी, अगं आजाला वान दे की. लेटर तुला कोण दिलं? हरमीच शितले जिजे, मला पोस्टिंगचं लेटर आलंय आणि काश्मीरच्या ऐवजी आसामला पोस्टिंग केलंय. पुढच्या 10 दिवसावर रिपोर्टिंग करायला सांगितलंय मला. अगं बाई, काय सांगतोस? वय शितले जिजे, मला मला तर काही कळण्यात चाललंय बघ. अगं आयुष्यभर ह्या पत्राची वाट बघत होतो. आता तर काय खरंच वाटत ना मला. थांब, आता तोंड गोड करूया. मी साखर घेऊन येते. लई बरं झालं बाई. मिसेस फौजी, रडाल काय झालं? काय नाही, हे तर आनंदाचे अश्रू आहेत. शितले, वान म्हणून लेटर मिळणं याच्यापेक्षा अजून काय भाग्याची गोष्ट असू शकते का? असं डोळ्यातनं पाणी नाही काढायचं आता. मिसेस फौजी आहेस तू, मिसेस फौजी. काय कुठलं पुण्य पाठीशी आहे म्हणून एका फौजीची बायको झाली कुणास ठाव. 7 जन्म नाही, 700 जन्म बी मला तुमचीच बायको व्हायचं भाग्य मिळू दे. तुमची साथ माझ्या बरोबर अशीच असू दे. जिजे, मला पोस्टिंगचं लेटर आलंय. काश्मीरच्या ऐवजी आसामला पोस्टिंग केलंय. पुढच्या 10 दिवसावर रिपोर्टिंग करायला सांगितलंय मला. शिकले काय झालं? शिकले काय झालं? मी आल्यापासून बघतोय काहीतरी झालंय तुला. नाही, काय नाही. काय? ते मला लेटर आलं. मी आता बॉर्डरवर जाणार म्हणून जीव खालवर होतोय का तुझा? फौजी, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण काय? पण मग अशी डोळ्यातनं पाणी कसं आलं तेच कळलं नाही. तुमचं लेटर आलं ना तेव्हा मला बी लई आनंद झाला होता. असं वाटलं होतं हसत हसत येऊन तुमच्या हातात ते लेटर द्यावं. पण ऐन टायमाला डोळ्यातनं पाण्याच्या धारा कशा लागल्या कुणास ठाऊक. आपलं लग्न फौजी संग झालंय. आपला संसार 4 चौघांसारखा नाही होणार हे माहित होतं मला.
पण आता येळ आली तर मला लय सैरबैर झाल्यागत झालंय. शीतल, भाऊजी थांबा. बोलू द्या मला. भाऊजी, तुमची बायको होणं ही जेवढी अभिमानाची गोष्ट आहे ना, तेवढीच कठीण गोष्ट बी आहे हे मला कळलंय. नुसतं बोला तर मस्त काय काय येते, पण आता येळ आलीये तर जे काय बोलले ते निभावून दाखवणं हेच खरं जिकरीचं काम. भाऊजी, तुम्ही जा तिकडे बिनघोर. मी हाय खमकी घेतलं सगळं सांभाळायला. फक्त ना तिथं गेल्यावर रोज फोन करत जा हं? आणि रोज नाही तर जवळ जमल तेव्हा तरी करा. आणि अगदीच जमलं नाही तर पत्र तरी लिहा. तुम्ही कसं हाय काय हाय ते कळवा. शितले, काय बोलू काय कळना बघ. मला बी वाटलं होतं लेटर आलं की मला कशाची शुद्ध राहणार नाही. कधी एकदा बॉर्डरवर जातोय आणि पोस्टिंग घेतोय असं होऊन जाईल. पण आता कळतंय इथनं पाय निघताना लय जड जाणार आहे बशीतले. जीव गुतलाय का इथं. शितले, येईन बिन माझ्याकडे फक्त 10 दिवस राहिले आणि ते 10च्या 10 दिवस मला तुझ्यासोबत राहायचंय. मला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे तुला बस. आणि तू बी उगजलंय कामात गुरफडत बसू नको. माझ्या बरोबर राहा. आपण बोलू. आणि बोलायला काय नसलं ना तरी आपण एकमेकांच्या बाजूला बसू. नुसतं बसून राहू एकमेकांच्या बाजूला. असं केलं ना तर घरातली आपली लेफ्ट राईट परडच घेताल का नाही बघा. चालेल की मला. तिथं बी आपण दोघच असणार आहे. आता मी जाईपर्यंत फक्त फौजी आणि मिसेस फौजी, बाकी कोण नाही पाहिजे. येस भाऊजी.